दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. गावाचं नाव होतं कातरवाडी. डोंगरांच्या उतरावर बसलेलं, धुक्याने नेहमी झाकलेलं गाव. इथे सकाळ कधी उजाडते आणि रात्र कधी संपते हे कोणीच ठाम सांगू शकत नाही. गावातले जुन्या झाडांच्या सालीवर पांढरे चटके दिसतात, जणू कोणीतरी नखांनी खरडवले असं. पण त्या खुणांमागचं कारण कोणी विचारत नाही, कारण इथे एक नाव आहे जे बोलायलाही लोक घाबरतात. गजिनबाई. गावातला एक जुना नियम आहे. सूर्य मावळल्यानंतर त्या बाईचं नाव उच्चारायचं सुद्धा नाही. म्हणतात तिचं नाव घेतलं की शरीर तापायला लागतं. सुरुवातीला साधा उष्ण ताप, मग अंग लाल, श्वास जोरात आणि काही वेळानंतर शरीर वितळायला लागतं. जणू मांस मऊ मिळण्यासारखं होऊन जमीन शोषून घेते. पण गंमत अशी की कोणीच हे पाहिलं नाही, तरी सगळ्यांना माहिती आहे की असं होतं. हे लोक सांगतात असं नाही, हे अनुभवलंय असं म्हणतात काही जण जे आज या जगात नाहीत. त्या गावात हरिश्चंद्र नावाचा एक म्हातारा राहायचा. पूर्वी तो पंच होता. त्याच्या घरामागे एक जुना ढासळलेला ओसाड वाडा होता आणि त्या वाड्याला सगळे गजिनबाईचं घर म्हणायचे. म्हातारा म्हणायचा, तिचं नाव नका घेऊ, आवाज पोचवतो तिला. आवाज म्हणजे ओढ, ती ओढ तिच्याकडे खेचते. पण ते लोक ऐकत नव्हते, कारण पिढ्या गेल्या आणि ती गोष्ट लोककथा झाली. एकदा गावात काही शहरातून आलेले तरुण नकाशा बनवायला आले होते. त्यांना गावातल्या जुन्या गोष्टी कळायला हव्या होत्या. ते सगळे हसत होते. अरे, भूतबाईचं नाव घेतलं की ताप येतो म्हणे. त्या रात्री चांदण्यात त्या वाड्याजवळ गेले आणि म्हणाले, गजिनबाई, ओ गजिनबाई. त्या क्षणी वाऱ्याचा झोत आला. एक जळका वास हवेत पसरला. त्यांच्यापैकी एकाचं नाक अचानक गळून पडलं आणि दुसऱ्याच्या अंगावर लाल लाल होऊन गेलं, ताप उसळल्यासारखा. ते धावत गावात आले, पण रात्रीचा अंधार. कोणीतरी वेगळ्याने श्वास घेत होता. दुरून कोणीतरी म्हणालं, नाव घेतलंस का? आणि तिसऱ्या तरुणाच्या कानातून रक्त व्हायला लागलं. त्या दिवशी गावात पहिल्यांदा पुन्हा एकदा गंध आला, सळक्या मांसांचा. आणि सकाळी उठल्यावर म्हातारा हरिश्चंद्र म्हणाला, मी सांगितलं होतं ना, ओढ द्यायची नाही तिची. गजिनबाई ताप देऊन जात नाही, ती ताप घेऊन जाते. कातरवाडी गावात हवामान वेगळंच जात होतं. कधी मंद, कधी झंझावातासारखं, एकदम कोसळणारं. पण त्या एका रात्री काही विचित्र गावकऱ्यांच्या स्मरणात आजही कोरलेलं गेलंय, कारण त्या विचित्र वातावरणात ती पहिल्यांदा आली होती. तो काळ साधारण 1942चा. गावात ना वीज होती, ना रस्ता, चुलीचा धूर आणि ढगांचा गडगडाट, एवढंच जग होतं. गावातल्या विठाबाई नावाच्या दाईने एका रात्री बाळंतपणासाठी शेजारच्या खोपट्यात थावली होती. बाहेर गडगडाट, वारा आणि गारठा, पण ती बाई काही परत आली नाही. 2 दिवसांनी तिचं शरीर सापडलं, पूर्ण वितळलेलं, मातीमध्ये मिसळलेलं, ओळखूही न येणारं. आणि तिच्या बाजूला एक बाळ, काळसर पण श्वास घेत होतं. त्या बाळाचं नाव ठेवलं गजाननबाईचं पोर. लोकांनी हळूहळू तिला गजिनबाई म्हणायला सुरुवात केली. कोणी दया म्हणून, कोणी भीतीने. ती मोठी होत गेली, पण तिच्या अंगावर एक विचित्र उष्णता होती. जवळ गेले की अंग भाजल्यासारखं वाटायचं. तिच्या डोळ्यात पावसासारखी थंड चमक होती, पण त्वचेवर उन्हासारखा तापमान. गावातलं मूल तिच्याकडे दगड फेकायचे. ती रडायची नाही, किंचाळायची नाही, फक्त पाहायची, शांत पण आतून पेटलेली.
एकदा एक मुलगा म्हणाला, तू भूत आहेस. ती त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, भूत मी नाही, ताप तू आहेस. त्या रात्री त्या मुलाला अंगावर ताप आला. सकाळी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर तो वितळला, जसा मातीचा पुतळा उन्हात वितळतो. त्या दिवसांनंतर गावात तिचं नाव कोणी घेतलं नाही. ती एकटी राहत होती त्या ओसाडवाड्यात, ज्यात फक्त विटा, वेल आणि एक फाटका आरसा होता. आरशात ती स्वतःकडे पाहायची नाही म्हणे, कारण जेव्हा ती पाहते तेव्हा तिचा चेहरा तिच्या आईसारखा होतो आणि त्या आईचं शरीर मातीमध्ये मिसळलेलं होतं, पावसाच्या रात्रीचं साक्षीदार म्हणून. काळ गेला, ती बाई अंधारासोबत राहायला शिकली. गावकरी म्हणायचे, गजीनबाईच्या घरातून धूर निघतो रात्री, पण चूल कोणी पेटवत नाही. कधी कोणाचं बाळ तापाने तडफडायचं आणि दुसऱ्या दिवशी बरं व्हायचं, पण आईच्या अंगावर रंग लाल लाल होऊन ती मरून जायची. म्हणतात ती जेव्हा कोणाचं दुःख घेत असे तेव्हा ताप परत द्यायची. आणि एक दिवस ती अचानक गायब झाली. ना कोणी तिचं मृत शरीर पाहिलं, ना तिचा आवाज ऐकला. पण केव्हा तरी रात्री म्हाताऱ्या बायका अजूनही पुटपुटतात, तिच्या नावाची ओढ घेतली का कोणी, ताप येणार. गावातल्या जुन्या लोककथांमध्ये ओढ हा शब्द फक्त नदीकाठी वापरला जायचा, पण गजीनबाई आल्यावर तो शब्द अर्थाने बदलला. लोक म्हणायचे, जिला गजीनबाईची ओढ लागते ती जगत नाही. ही ओढ दिसत नव्हती, पण जाणवायची. ज्याच्या अंगावर तिची ओढ येते त्याला सुरुवातीला फक्त ताप येतो. थोड्या वेळानंतर तो ताप वाढत जातो, पण शरीराचं तापमान वाढत नाही. वाढतं ते अंतरंगाचं तापमान. माणूसातून वितळायला लागतो. पहिला अनुभव झाला तो सरपंचाच्या लेकीला. ती सुंदर, हसरी आणि जिद्दी होती. एकदा तिने तिच्या मैत्रिणीसमोर हसत म्हणालं, अरे ते गजीनबाईचं नाव एवढं भीतीदायक आहे का, म्हणायचंय आणि संपलं ना. ती अशी म्हणाली आणि हवेत जणू काहीतरी हललं. त्या दिवशी ताप सुरू झाला. ती तडफडत राहिली. डॉक्टर काहीच करू शकले नाहीत. शरीरावर थंडगाम, पण श्वास जळत्या लोखंडासारखा. तिने शेवटचे शब्द म्हटले, ती मला ओढते आहे. आणि दुसऱ्या क्षणी तिच्या तोंडातून धूर निघाला. जमिनीवर वितळलेल्या मेणासारखा तिचा चेहरा. घरात फक्त एक वास राहिला, जळलेल्या चांदण्या वातीचा. लोकांनी त्या घराला बंद केलं. पण दुसऱ्या दिवशी पहाटे कोणीतरी पाहिलं, त्या लेकीचं सावट विहिरीजवळ उभं होतं. पण ते सावट काही बोलत नव्हतं, ते फक्त गालावर हात ठेवून कुजबुजत होतं. ती ओढ अजून संपली नाही. त्या घटनेनंतर गावात गोंधळ उडाला. म्हातारा हरिश्चंद्र म्हणाला, ही ओढ ताप नाही, ती तिच्या आत्म्याची ओढ आहे. ज्याने तिचं नाव घेतलं त्याच्या आवाजात तिचं अस्तित्व जागं होतं आणि ती आवाजात शिरते आतून. तो म्हणाला की गजीनबाई मेली नाही, ती वितळली आणि जमिनीमध्ये मिसळली. म्हणून जिथे तिथे तिचं नाव घेतलं जातं, तिथल्या मातीमधून ती वर येते, ओढ म्हणून, ताप म्हणून, जळणाऱ्या वासाने. पण गावात एक जण होता, भिकू, मूर्ख पण हट्टी. तो म्हणाला, मला काहीच नाही होऊ शकत, मी पाहतोच ती ओढ कशी असते. त्या रात्री तो वाड्याजवळ गेला. वारा शांत आणि हवेत मंद झळक्या वासाची झुळूक. तो म्हणाला, गजीनबाई, ओ गजीनबाई. क्षणभर काहीच नाही. मग दूर कुठेतरी पाण्याचा थेंब पडल्यासारखा आवाज आला. थेंब नव्हता तो, वितळलेला घामाचा थेंब. पिक्कूचं शरीर तापायला लागलं आणि तो किंचाळला, थांब थांब, मला माफ कर, चुकलं माझं, मला माफ कर. पण वाऱ्यातून आवाज आला, ओढ घेतलीस, आता परत दे. सकाळी त्याचं शरीर सापडलं नाही, पण विहिरीजवळ मातीवर 2 ठसे होते, एका स्त्रीचे, एक वितळलेल्या पावलांचे. त्या दिवसांनंतर गावात पुन्हा कोणीच तिचं नाव घेतलं नाही. पण रात्रीच्या वेळी विहिरीजवळ धूर दिसला की लोक आजही म्हणतात, कोणीतरी पुन्हा घेतलेलं दिसतंय तिचं नाव. ओढ लागलीये बहुतेक.
कातरवाडीच्या लोकांनी नेहमी गजिनबाईला शाप म्हटलं, पण कोणीही विचार केलाच नाही. ती शाप घेऊन जन्मली ही शाप बनली, त्या प्रश्नाचं उत्तर गावात कोणाकडे नव्हतं. पण एक माणूस मात्र सगळं जाणत होता, म्हातारा हरिश्चंद्र. तो म्हणायचा, ती वितळले कारण तिचं शरीर तिच्या आईच्या जळण्याने बनवलंय. ती वितळते कारण तिचं शरीर तिच्या आईच्या जळण्याने बनलंय. त्या रात्रीच्या पावसात ज्या दाईचं शरीर वितळलं, त्या मातीमध्ये जे बाळ सापडलं, ते बाळ त्या मातीच्या आणि ते तापाचा मिळून बनलेलं होतं. म्हणजेच ती जन्मली अग्नीतून, पावसातून आणि मृत्यूतून. हरिश्चंद्र सांगायचा, तिच्या अंगावर नेहमी उष्णता का असते माहितीये? कारण ती जिवंत माती आहे. तिचं रक्त फक्त गरम नाही, ते वाफ आहे. लोक हसले, पण त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात भीती होती. तो म्हणायचा, तिचा चेहरा वितळतो कारण ती स्वतःला कायमस्वरूपी धरण्याचा प्रयत्न करते, पण तिचं अस्तित्व स्थिर राहू शकत नाही. ती अर्धी जिवंत, अर्धी परतलेली आहे. गावात काही वर्षांनी एक मुलगा आला, सुखदेव. तो शहरातून गावात नोकरीसाठी आला होता. त्याला या गजिनबाई या गोष्टीवर फार हास्यास्पद वाटत होत्या. तो रोज वाड्याजवळून जात असे, पण एक दिवस त्याने वाड्याच्या भिंतींवर काही पाहिलं. भिंतीतून ओघळत होतं काहीतरी द्रव, जणू घाम आणि अश्रू एकत्र मिसळलेले. त्याने हात लावला. तो द्रव थंड नव्हता, गरम होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात एका बाईचा चेहरा होता, अर्धा सुंदर, अर्धा वितळलेला. ती म्हणाली, माझं नाव घेतलंस का? त्याने डोळे उघडले. खोलीत धूर भरला होता आणि आरशात त्याचा चेहरा धुसर दिसत होता, जणू कोणीतरी आरशाच्या दुसऱ्या बाजूला उभं होतं. त्या क्षणी त्याच्या नाकातून रक्ताचा एक थेंब पडला आणि आरशावर पडताच तो थेंब वाफ झाला. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली, सुखदेव मेला. पण विचित्र म्हणजे त्याचं शरीर सापडलंच नाही. फक्त त्याच्या घरातल्या आरशावर वितळलेल्या ओठांची थाप होती आणि त्या ओठांचा रंग लाल नव्हता, काळसर राखेसारखा होता. त्या घटनेनंतर हरिश्चंद्राने गावाला एक विचित्र सल्ला दिला, तिचं नाव घ्या, पण आरशात पाहू नका. तिचं नाव नका घेऊ. जर हृदयात ताप असेल आणि पाऊस आला तर घरातल्या दिव्याकडे पाहू नका, कारण ती प्रकाशाच्या प्रतिबिंबातून येते. तर रात्री पुन्हा पाऊस आला आणि वाड्याच्या भिंतींवरून धूरकटरं वाहू लागल्या. पण त्या धुरातून एक आकृती उभी राहिली, वितळलेली पण जिवंत. ती पुढे सरकली गावातल्या विहिरीकडे. वारा शांत आणि कोणीतरी कुजबुजलं, ती परत आली आहे. त्यावेळी हरिश्चंद्राचा दिवा अचानक विझला आणि अंधारात फक्त एकच वाक्य ऐकू आलं, माझा चेहरा मला परत दे. त्या दिवशी रात्री गावात वारा थंड नव्हता, गरम जळता वारा वाहत होता. सगळ्यांनी घराचे दरवाजे बंद केले, पण प्रत्येक खिडकीच्या फटीतून धूर आत येत होता. त्या धुराला एक वास होता, वितळलेल्या मांसाचा. गावातल्या सगळ्यांनी दिवे विझवले होते, फक्त हरिश्चंद्राच्या घरातून अजून दिवा पेटलेला होता. तो वृद्ध बसला होता आरशासमोर, हातात जुनी वही घेऊन. त्या वहीत लिहिलं होतं, गजिनबाईचं खरं नाव. होय, तिचं खरं नाव कोणीच जाणत नव्हतं. गजिन हे नाव गावाने तिला दिलं होतं, पण ती जन्मली होती गायत्री जनाबाई म्हणून. तिच्या आईच्या मरणानंतर गावात तिचं नाव पुसून टाकलं आणि तिथून सुरू झाली तिची ओढ. हरिश्चंद्राच्या वहीत शेवटचं पान जळून गेलं होतं, पण त्यावर काही काळे टिपके दिसत होते, जणू अश्रूंनी आणि राखेने लिहिलेले. त्याने हात लावला आणि वहीचा एक कडा धुरात विलीन झाला. आवाज आला, माझं नाव पुन्हा लिही. तो थरथरला, गायत्री. त्या क्षणी बाहेरच्या पावसात विहिरीजवळून एक तेजोमय उजेड आला. विहिरीवरून वाफ उठू लागली आणि विहिरीच्या पाण्यात एक चेहरा तयार झाला, अर्धा सुंदर, अर्धा वितळलेला. ती बघत होती हरिश्चंद्राकडे. ती म्हणाली, तूच मला विसरलास? तो म्हणाला, मी गाव वाचवायचं ठरवलं होतं. ती हसली, पण तिचं हसू वितळत गेलं. गाव वाचवलंस? गाव म्हणजे मीच होते. माझा ताप म्हणजे गावाचं रक्त होतं. त्या क्षणी विहिरीचं पाणी उकळायला लागलं. आवाज आला फुफाट्यासारखा,
हरिश्चंद्राचा चेहरा आरशात वेगळाच झाला आणि त्या आरशात आता दोन चेहरे होते, एक त्याचा आणि एक तिचा. दोन्ही एकमेकांत मिसळले आणि आरसा विचळला. दुसऱ्या दिवशी गावात सूर्य उगवला, पण धुके नव्हतं. विहिरीजवळ ना वारा उडला ना राख, फक्त जमिनीवर एक गार पाण्याचा तलाव होता. आणि त्या पाण्यात सगळ्यांनी पाहिलं, स्वतःचं प्रतिबिंब हळूहळू वितळत होतं. गावात कोणी गजिनबाईचं नाव घेत नाही आता, कारण तिचं नाव आणि तिचं प्रतिबिंब आता वेगळं नाही. कोणी तिचं नाव घेतं की ती त्याच्याच रूपात परत जन्म घेते. शरीर तापतं आणि आत्मा वितळतो. आणि म्हणूनच आजही पावसाळ्यात जर तुझ्या चेहऱ्यावरून घाम नाही तर वाफ निघाली, तर समज कुठेतरी विहिरीतलं ते प्रतिबिंब तुझ्याकडे पाहतंय आणि विचारतंय, माझं नाव घेतलंस का? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.